एक मोठी बातमी ती म्हणजे लाडके बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट, त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोहोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदाने साजरी होणार, कारण की लाडक्या बहिणींना आज भाऊबीजेची वाळणी जमा होणार आहे। 5 मिनिटापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, ज्यामुळे आज थोड्याच वेळात या 18 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 5500 रुपये जमा होणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः 18 जिल्ह्यांची यादी बँकांना दिलेली आहे, त्यामुळे आज कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहेत। भाऊबीज भेट म्हणजे अतिरिक्त बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो। दिवाळीच्या आधी तो बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते ती वेळेवर मिळावी। आज आणि उद्या 2 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये जे भाऊबीजेची वाळणी जमा होणार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत की बहिणींना पैसे पाठवलेले आहेत। म्हणाले, चिंता करू नका, 100% ही वाळणी तुमच्या खात्यावर येणार आहे। पण मुख्यमंत्र्यांनी एक इशारा देखील दिला आहे, कारण ही भाऊबीजेची वाळणी सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही, कारण सरकारने भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष वेगळी यादी तयार केली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, भाऊबीजेच्या ओवाळणीची जी यादी आहे, या यादीत सगळ्या बहिणींची नावे घेतलेली नाहीत। बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे भाऊबीजेच्या यादीतून वगळण्यात आलेली आहेत। सरसकट सर्व बहिणींनाही ओवाळणी मिळणार नाही। फक्त ज्या महिलांचं नाव ओवाळणीच्या यादीत असणार त्यांनाच आज 5500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार। त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं की आत्ताच झालेल्या पडताळणीमध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आला आहे। होय, 26 लाख लाडक्या बहिणींचे खाते बंद करण्यात आले। पहा तुम्ही ही बातमी पहा, राज्यातील 26 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः अपात्र लाभार्थींची आकडेवारी सादर केली। भाऊबीजेची वाळणी 100% मिळणार, पण ती सरसकट सर्व महिलांना मिळणार नाही। फक्त ज्या महिलांची नावे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत आहेत त्यांनाच हे पैसे मिळणार। ज्या बहिणी 100% पात्र आहेत त्यांना ओवाळणी 100% मिळणार आहे, असं स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील भाषणात सांगून टाकलं आहे। तुम्ही बघू शकता, फक्त वर्षाला भाऊबीज नाही तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार। आज महिलांसाठी सोन्याचा दिवस उगवला, कारण की मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगून टाकलं की आज 18 जिल्ह्यामध्ये 5500 जमा झाल्याचा मेसेज 100% मिळणार आहे। आता फक्त तुम्ही बघायचं आहे की तुमचं नाव भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत गेलं आहे का। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 26 लाख लाडक्या बहिणी डायरेक्ट अपात्र झालेल्या आहेत, ज्यांना इथून पुढे कधीच पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बातमी देखील बघितली असेल, त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही 30 सेकंदात कसं तपासायचं ते तुम्हाला सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण जर या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बाकीच्या महिलांना पैसे येतील, बाकीच्या महिलांची दिवाळी गोड होईल, पण तुमची कडू शकते। त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। पहिली गोष्ट इथे क्लिअर झाली की तुमच्या जिल्ह्यात पैशाचं वितरण होणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे हे स्पष्ट झालं आहे। म्हणून हे पैसे 100% मिळणार हे आता फिक्स झालं आहे। आता पहा, पैसे नेमके कोणत्या बहिणींना मिळणार आहेत आणि कोणत्या नाही, कोण पात्र आहे आणि कोणाचं नाव यादीतून कापलं गेलं आहे। जर तुम्हाला ओवाळणीच्या यादीत नंबर लावायचा असेल तर कोणते नियम पाळणं गरजेचं आहे, जर अपात्र व्हायचं नसेल तर नेमकं काय करायचं हे सगळं सविस्तर सांगतो। कारण 48 तासात हे वितरण पूर्ण होणार आहे, त्यामुळे थोडी जरी दिरंगाई केली तर मेसेज येणार नाही। लाडक्या बहिणींसाठी पैसे वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं की 18 जिल्ह्यात आज आणि उद्या वितरण होईल, पण सगळ्यांना पैसे मिळणार नाहीत। याद्या तयार झाल्यात, पण त्यात सगळ्या बहिणींची नावे नाहीत। 2 नियमानुसार नावे कापण्यात आली आहेत आणि 26 लाख बहिणी डायरेक्ट अपात्र झाल्या आहेत, म्हणजे त्यांना पुढे कुठलाही हप्ता मिळणार नाही। आता 2.5 कोटी महिलांपैकी 26 लाख वजा केल्यावर उरतात सुमारे 2.24 कोटी महिला। आता या महिलांपैकी कोणाला ओवाळणी मिळणार हे 2 अटींवर अवलंबून आहे। पहिला नियम, सगळे हप्ते नियमित मिळालेले असणे आवश्यक आहे। दुसरा नियम, सगळे सरकारी निकष पूर्ण असणे गरजेचे आहे। आता पहिली अट, बऱ्याच महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे आलेत पण जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते आले नव्हते। म्हणजे ज्या महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला आहे त्यांना बोनस मिळणार नाही। सरकारने पडताळणी केली होती आणि काही महिलांना जास्त उत्पन्न, 4 चाकी गाडी किंवा 2पेक्षा जास्त लाभार्थी घरात असल्याचे आढळून आले। म्हणून अशा महिलांना तात्पुरते होल्डवर ठेवले गेले आणि आता बोनससाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे।
तर ज्या महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला आणि मागचे पैसे आले नाहीत त्यांना या बोनसचा मेसेज अजिबात येणार नाही. आता दुसरा नियम, ज्या महिलांना जून 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत सगळे 15 हप्ते मिळाले आहेत त्या पात्र आहेत. त्यांना दिवाळीचा बोनस म्हणजे ऑक्टोबरचा 1500 हप्ता, नोव्हेंबरचा 1500 हप्ता आणि भाऊबीजेची 2000 रुपयांची खास भेट मिळणार आहे. म्हणून पात्र महिलांना एकूण 5500 रुपये जमा होणार आहेत. दुसरा नियम सांगतो की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं, चारचाकी नसावी, पिवळट